मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। काढा आजूबाजू काढा परत काढा आजूबाजू हे आजूबाजू इकडे काढा इकडे का इकडचं पलीकडचं काढा जरा हा काढा तसं झालं चालू वर काढून घ्या वर काढू इथपर्यंत काढा इथपर्यंत आलेले ते हां आलं, कट करू बस बस जास्त वर नका जाऊ आता खालती घ्या हां नंबर गेला ते नाही ठीक आहे नाही काय नंतर खराब झाली ती काय मिळून गेलं ते नंतर हे काढा इकडचं ते खराब तरी चाललं राहते कारण जेवढा भाग खराब झाला तेवढा काढा जखम आहे सगळी झाडाची इन्फेक्शन आहे ते काय लावावं लागलं तर हां त्याला फवारणी करावं लागेल जाऊ पण आपण फवारणी करून त्याला बोर्डो बेस लावून टाकू कीटकनाशकाची सगळ्याला लावावं लागलं नाही नाही एवढं सगळं इथं झालं बघ बाकी टाकी नाही झालं हाय कुठं मुडं लक्षात आलं हां जिथं लक्ष आलं तिथं करून घ्या कारण झाड खराब नको व्हायला ते लय ठिकाण झाला राव पण इथं तीच आहे बे. तेव्हा काढायचे पण साल खराब झाली ती सगळी काय दिसणार कीड नाही आली नसणार येतं काही नाही खोडकिडा नाही देत मग काय इन्फेक्शन जखम इन्फेक्शन येते असं आहे बुरशी जाती प्रादुर्भाव झाली की तसं होतं ते जरा जो खोड खराब होऊन टाकतो ते माती जास्त ओलावर राहिली तसं होतं ते असं आहे का चौकूनच झालेलं राहते इकडून तीच बोल आधी साल करा कट करून टाका इथून हां ब्लेड वगैरे आणून करतो काहीतरी ही साल अशी कापून घ्यायची ही साल आपल्याला एक एक झाड महत्वाचं आहे एक झाड जायला नको आहे करत आणलं ते बरंच खराब काळ काळ बघा कसं खराब झालं द्यावर इकडे ते लाकूड सध्या खराब झालं ते थांबा एक मिनिट करता जाणार लाकडाची किती काळ काळ झालंय बघा खराब होतं काय पण ते काय नाही तेवढं नाही खराब नाही झाड नाही जाऊ देत नाही यावेळेला आपण करूया जखम झाली झाडाची जखम जी जखम होऊन जे झाडाचा भाग खराब झालाय तो काढतोय आपण त्या ठिकाणी आता मलम लावायचं झाडाला माणसाच्या पायाला डायबेटिक फूट होतात ना डायबिटीस झालं कसं जखम होती ती जखम भरपूर लवकर तयार होत नाही लवकर भरत नाही ती शुगर असल्यामुळं तिला असंच करावं लागतं त्याला असं सगळं साफ करून त्याला 4 लेअर बँडेज लावावं लागतं तेव्हा ते जखम भरून येते त्याच्यावरून परत त्याला कॉम्प्रेशन लावावं लागतं कारण ब्लड सप्लाय पण व्हायला पाहिजे तसंच काही तसा प्रकार हा आहे काढा बरं जखम सगळी साफ करूयात आपण ते बाकीचा भाग त्याला बी सगळा बाहेर काढूयात तिथे जरा काळा आहे
सगळ्याचं जिरं समजा तुटलं ते दुसरं बी लावलं चालेल का? दुसरं बी लावून टाका ना. हा? हा लावून टाका. कसं वेळ लावून टाका. आता हे जे जखम आपण ओपन केली ना याला हे करा. तुमच्याकडे हे भेटतं का बोर्ड पेस्ट? मोसंबी झाडाला लावता ना तुम्ही खोडाला. हा तर आता काय करायचं, याच्यावर इमामेक्टिनची फवारणी करावं लागला अगोदर. इमामेक्टिनची याच्यावर हे जखमेवर इमामेक्टिनची एवढं स्प्रे करायचा. चांगला स्प्रे करायचा, धुवून काढायचं पारे. ही जखम धुवून काढायची, हे पण अजून सुरू साफ करून हे पण धुवून काढायचं. धुवून झाल्यानंतर आता समजा सकाळी आपण फवारणी केली याच्यावर, दिवसभर राहू द्यायचं उघडत, संध्याकाळी मग त्याला गिरू लावून घ्यायचं. हां म्हणजे हे जखम बरी होईल आणि झाड आपलं वाचेल. जेवढे जेवढे झाड आहे तेवढ्याला हां जेवढे झाड आहे तेवढे सगळं करा. जे ते असं दिसते आपल्याला, असं दाबल्यानंतर लक्षात येतं की ते असं तुम्ही मगाशी म्हणले ना एकदम लिळपूळ झाले असं ते. हां तसं जखम साफ करावं लागेल अगोदर. सर्व झाडाचे पार साल खराब करून आतमध्ये खोडापर्यंत गेले ते इन्फेक्शन जे आहे ते तेवढं करा फक्त. हां निघतंय का पलीकडे पण? जाऊ द्या, सध्या आपण एवढंच करूयात. झाडं वाचायला पाहिजेत आपले, एकही झाड मरता कामा नये.